ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. नाही ती केस उकरून काढली विधिवंत आयोगाने त्या मंत्र्याने नाही ती ते काही करू शकते 15 मिनिट. अहो त्या टायमा सांगितलं 15 मिनिटाच गेले आमचं. तुम्ही आंदोलन मागे आम्हाला घेत नसतं. केस चाडून लोक काय जातं वाटलं करू काय नाही घेतलं तर केस मागं नाही घेणार तुम्ही, पण आंदोलन थांबित नाही म्हणलं. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्याकडे दुसरा म्हणलं असतं केस माग घ्या बाबा, मी केशीला नाही भेलो. आपण सांगू शकत नाही ना, मी देऊन आयोगात सांगतो ना. सगळं करते ती गृह मंत्रालय सगळं करतो. ह्याच्यामध्ये थोडा कालावधी कारण कोर्टाची परवानगी लागेल आपल्या हातामध्ये नाही. गृह मंत्रालय सगळं करून घेतं प्रोसिजर तुमच्यासोबत आहे ते. मदत 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15 कोटी 80 लाखाची. 96 प्रकरण सध्या चालू आहे. कशामुळे चालू आहे? हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे. पैसे नाही का त्यांचं? नाही आहे ना. मग कशामुळे? त्यांच्या घरात कुंदन राहिलं येत राहत ना बारीक बारीक. बरोबर आहे. आता आपण काय सांगू त्यांना की त्या बाईला कोणाकडे सासरा समजे त्यानं लेख समजे त्यानं शेतात कामाला जात आहे ना. चांगलं संपून टाका आपण 1 महिन्यामध्ये त्यांना सांगितलं. कशामुळे 1 महिना पैसे नाही का त्यांचं? मग महिना कशामुळे? तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं मी. तुम्हाला जे करायचं ते करा. आत्ता पुढचं पाठवतो. 1 मिनिटं नाही मिळणार. तेवढं एकातच मिळणार. ते याच्यात बी नाही मग तर याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात हे सरकारचं काम आहे. तुम्हाला रोज पुढे घातले जाईल. तुम्हाला कसं मोठ्या आणणार लागले? शिंदे समिती यात काय संबंध आहे? मग तुमचा काय संबंध यायचं? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? नाही ना. तुम्ही या विषयात बोलत नाही. तुम्ही या विषयात बोलत तुमचा काय संबंध असेल? भिकार धावणे याचा सुद्धा त्याच्यावर खेळायला लागले ते निधी देण्यास सुद्धा पैसे नाही होते 1 महिना पाहिजे त्यांना. 50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला हा 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातल्या. आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत पंचायत. याच्यात बी नाही. हे खुडून टाका. हे खुडून टाका. याच्यात बी नाही. आता बलिदान केल्या लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? हे खुडून टाका लगेच. गेट नाही जमत. 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे का आवाज तिथं सुद्धा 2 महिने नाही वेळ देत नाही देत. नाही संपला विषय. तुम्ही बलिदान केल्या लोकच खेळता. आईचं कुकू गेलं आमच्या. नाही 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करायचं येऊ द्या फोर्स. आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. लेखबाळ कशी असते? तिला शेतात कामाला जाता येणार, शस्त्रास्त्र समजता येणार ना. लेकरं एवढे समजता येणार. तिला नोकरी द्यायला तर निधी पण द्यायला. दोन्ही पण सातारा संस्थान पण हैदराबाद मुंबई आणि औंधनंतर आपण पहिला जो सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकार काही कालावधी द्या. नाही ते कालावधीच नाही त्याला आता सरसकटला. ते आमच्या याच्यासून खेळायला लागले भावने सगळं महिलाच्या एके वेळेस चालताय ना. ते नोकऱ्या द्यायचं नुसतं सगळ्यांना दिला. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली. आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एक नोकरी देऊन टाक. तिथं कशाला भावना खेळायची? ज्याला नाही त्याला आधारातून नोकरीला घेता. मार्क दुसऱ्याची कमी करून तुमच्या वाढीचा पाहुण्याची तिथं घेता. तिथं तर हे बोललेलं शब्द आहे. मग आपण आणि ते सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस. सरसकट मानलेलं. कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला. आम्हालाच हाणलेलं. आम्हालाच हाणलेलं.
आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलं. उलट आमचीच मागणी त्याची की त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हाफमर्डरच्या केसेस होत्या सगळ्या पोलीस अधिकारी. आमचं त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणजे कुणावरच होऊन देत नाही, लागू द्यावा मार आता एवढ्या वेळेस लेखी बाळी तुमच्या लागलं की आमचीच लेख बाळी असे सरकार म्हणजे नसतं. ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल तर 100 असते. हे सगळे बडतर्फ होत होते. त्याचे पुरावे आहेत गोळ्या घालताना. त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच तिथं मागणी. त्याचं सरसकट आहे, 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांची आळपोळ केली आणि आमच्या घडली का काय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.